अचानकपणे एसटी बसमधून धुराचे लोट निघाल्याने प्रवासी घाबरले. मोठी दुर्घटना टळली. शिरढोण तालुका कवठे महांकाळ येथे रात्री 12च्या सुमारास घडली घटना. 22 प्रवाशांचा जीव वाचला. रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरती सोलापूरहून पंढरपूर सांगोला मार्गे कोल्हापूरकडे निघालेल्या एसटी मधून अचानकपणे मोठा धूर निघू लागल्याने चालकाच्या तत्परतेने बस थांबवून बसमधील 22 प्रवाशांचा जीव वाचविला आहे. एसटी बसचा फॅन बेल्ट तुटल्याने सदरची घटना शिरढोण तालुका कवठे महांकाळ या गावच्या हद्दीत काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शिरढोण तालुका कवठे महांकाळ येथील रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरील पुलावर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून कोल्हापूरकडे बस क्रमांक MS7C 7166 निघाली होती. या दरम्यान रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एसटी बसमधील फॅनचा बेल्ट अचानकपणे तुटला. या बसवरील चालक संतोष आनंदराव तेली यांनी आवाज आल्याचे लक्षात आले, परंतु एसटी बस अचानकपणे कुठे थांबवायची या विचारात थोडे बस अंतर पुढे घेऊन गेले. त्यामुळे अचानक एसटी बसमधील इंजिनमधून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट बसमध्ये पसरले. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. मोठा धूर बसमधून येतोय हे लक्षात आल्यानंतर तत्परतेने बस चालक संतोष तेली, कंडक्टर कुंभार यांनी बस थांबवली. बसमधील प्रवाशांना सुरक्षितरित्या चालक व कंडक्टर यांनी खाली उतरविले. या बसमध्ये 22 प्रवासी प्रवास करत होते असे समजते. त्यानंतर सदरची घटना कवठे महांकाळ बस डेपो यांना कळविण्यात आली. तातडीने कवठे महांकाळ बस डेपोतील कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही काळात अघटित घटना घडली असती, परंतु चालक, कंडक्टर व तेथे उपस्थित असलेले तातडीने बस पेट घेणार नाही याची दक्षता घेतली व आग पसरण्यापूर्वीच ती विझविण्यात एसटी कर्मचाऱ्यांना यश आले. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.